यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, ते शरणागमनं संपूर्णं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेष्मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। मुस्सावादा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। ते शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वापमादेन सम्पादेथ। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। श्रद्धावंत उपासिकांनो, कालच्या भागामध्ये आपण कशा प्रकारे बुद्धाने विशाखाच्या सासऱ्याला म्हणजे मेघारला कशा प्रकारे उपदेश केलेला आहे, उपदेश केल्यानंतर कशा प्रकारे तो श्रोतापन्न म्हणला, तर त्या गोष्टी कालच्या भागामध्ये आपण पाहिल्या. आजच्या भागामध्ये आपण काय करू, विहार कशा प्रकारे निर्माण केला आहे की नाही त्याच्याविषयी बघा. जेव्हा ते हार आहे की नाही, ते महालता प्रसाद जेव्हा ते विसरून राहिली, तर पुन्हा त्या दासीला तिनं म्हटलं, काय म्हटलं विशाखांनी, अरे तो दे बरं अलंकार. तर लगेच तिच्या लक्षात आला, ती म्हणाली की अरे आर्या, तुमचा हार तर मी तिथं जेतवन विहारामध्येच विसरले. असं म्हटल्यानंतर ती लगेच गेली आणि सांगितलं, आनंद भंतीन जर हात लावला असेल तर घेऊ नको, आणि दुसऱ्या कोण्या भिक्षूने जर लावला असेल तर मात्र घेऊ नये, किंवा जिथंच्या तिथं आहे तर घेऊ नये. गेल्यानंतर विचारलं की कसं काय झालं, तर आनंद भंते म्हणतात की मी तिथं ठेवून दिलेलं आहे, तर ते घेत नाही येते.
तर आल्यानंतर मग पुन्हा विचार करते, सांगते की अरे बाबा घेऊन जाय. तर मग त्यात ह्याचं सोन्याच्या नंतर भिक्खू तरी काय करतील. असं म्हटल्यानंतर ते ना विचार करते की मी काहीतरी केलं पाहिजे. मग काय करते, 9 करोड रुपये काय करते, ते हार स्वतःकडे ठेवून देते. जेव्हा काय करते, ते हार विकायसाठी जाते व्यापाऱ्याकडं. कोणीच घेत नाही. आणि व्यापारी यासाठी घेत नाही कारण इतका जड वेश धारण कोण करेल, ताकद तर पाहिजे की नाही. अंगावर टाकला तर मोडून पडायचं शरीर पूर्ण, आहे की नाही. आता आपण उचलतो किती, जास्तीत जास्त आपल्या डोक्यावर किती भार उचलू शकतो, 50 किलो जास्तीत जास्त 50 किलो. 20 किलो आपले कपडे जर 20 किलो घातले तर आपल्याला किती जड वाटत, खाली ओढल की शरीर, आहे की नाही. तर सांगा ते 9 करोडचं त्याला सोनं चांदी हिरे माणिक मोती सांगा. आता 9 करोडची संपत्ती सांगा किती राहते. आपण जर केल्या सोन्याच्या नाण्यात जर 9 करोड सांगा. आता सांगा ना, आपल्याकडे 50 रुपयाचं जे काही चिल्लर असते ते जर आपण हात घेतले बघा किती जड वाटते. ते किती 9 करोड. आता 1 लाखाचं आपण चिल्लर जर केले तर सांगा ना किती व्हायले, पोतं भरायले की. तसंच ते किती 9 करोडचं होतं. मग त्या लोकांना वाटलं, व्यापाऱ्यांना, की अरे हे जरी घेतलं पण घेणारा कोणी नाही, या पृथ्वीला कोणी घेणार आहे का, नाही आहे. मग त्याने सांगितलं की बा आम्ही काही घेऊ शकत नाही, कारण आम्ही जर त्याकडून घेतला तर दुसरा व्यक्ती कोणी घ्यायला तयारच नाही, मग कशाला घेतील ते. मग त्यांनी साधा निषेध केला त्यांनी की आम्ही काही एवढं काही घेऊ शकत नाही. मग तिला वाटलं ठीक आहे, मग ठीक आहे मीच घेईल. मग तिने काय केले, 9 करोड गाडी भरून संपत्ती आणली. आणि नंतर तिला विचार केला नेमकं काय करू. तर तिला वाटलं ठीक आहे मी बुद्ध विहार बनवलं पाहिजे. मग तिने सुरुवात केली बुद्ध विहार बनवण्यासाठी. तर जैतवनाच्या समोरच, की जेणेकरून बुद्ध जर जैतवनातून निघलेत तर कुठं आले पाहिजे, भिक्षाला जरी आले तर कुठं आले पाहिजे, डायरेक्ट माझ्याकडे आले पाहिजे. म्हणून जैतवनाच्या समोरासमोर तिने विहार बनवलं. तर विहाराची नीव ठेवली आणि विहार चालू केले. तर बुद्धाने एक व्यक्ती होता, तर त्या व्यक्तीचं काय, भद्य नगरमध्ये एक भद्य श्रेष्ठ होता. याला मार्गफळ प्राप्त आहे बुद्धाला समज. आणि बुद्धाने काय केलं, उठले आणि चारिकासाठी निघले. तर विशाखाला समजलं. तर विशाखाने म्हणते भगवान मी विहार बनवलं तुम्ही चालले, तुम्ही काही दिवस थांबा. तर बघा बुद्ध जेव्हा चारिकाला निघले की थांबत नसतात. चारिका म्हणजे प्रचारासाठी. तर असं केल्यानंतर मग बुद्धाने काय केलं, त्यांना सांगितलं की विशाखा तथागत एकदा चारिकाला निघले तर कोणतं कारण पाहूनच निघताय की नाही, बिना कारण निघतात का नाही. मग असं म्हणल्यानंतर बुद्ध म्हणतात की विशाखा रोखू नको तू. असं केल्यानंतर ते म्हणाले म्हणते मग माझं विहाराचं काम आहे, मला समजेल कसं काय काय करायचं ते. असं केल्यानंतर मग तिला असं वाटलं कोणाला ठेवावं, आनंद भंतीला ठेवावं काय मोगल्यांना ठेवावं, मोगल्यान भंतीला ठेवावं. मग लक्षात आलं की नाही आनंद भंते तेवढे कामी पडतील का आपल्याला, मोगल्यान भंतीची कामी लई पडतील, आहे की नाही. म्हणून ते म्हणते भंते बुद्ध म्हणतात की बा कोणा तरी भिक्षुला ठेवून नाही. तर बुद्ध म्हणतात विशाखा सांग कोणाला ठेवू मी. सारे पुत्र भंतीला ठेवू, महामुगलांना ठेवू, आनंदला ठेवू, महाकाश्यप भंतीला ठेवू, आहे की नाही. की जितके जे महास्तवीर असते 80 महाश्रावकामधून कोण्या व्यक्तीला ठेवू. असं केल्यानंतर मग तिने बघितलं की म्हणे महामोगलाच ठीक आहेत. मग ते म्हणाले की भंते भगवान महामोगला भंतीलाच ठेवा. असं केल्यानंतर बुद्ध म्हणतात महामोगलान तू इथं बघ थांब, आता याची देखरेख कर बांधकामामध्ये, आहे की नाही. ठीक आहे म्हणतो. आणि मग मोगलान काय करते, विहाराचं पूर्ण कसं बांधायचं काय नाही बांधायचं आणि कसं त्याच्याकडे वृद्धी बोलती ना, आहे की नाही. कोणता पत्थर जर उचलला नाही तर महामोगला सहज उचलायचे. तर असं करताना 7 महिन्यामध्ये 9 महिन्यामध्ये काय केलं, विहार पूर्ण बनलं. तर किती तळ्याचं होतं विहार, ते 2 मजली होतं. वरच्या मजल्यामध्ये 500 रुमा आणि खालच्या मजल्यामध्ये 500 रुमा, अशा प्रकारे ते होतं. तर अशा प्रकारे आल्यानंतर वर्षवास झाला. तर बुद्धाने काय केलं, मग तिने पुन्हा आल्यानंतर लगेच बुद्धाला याचना केली की बनते भगवान आता तुम्ही माझ्या नवीन बनलेल्या विहारामध्ये काय वर्षवास करा. मग त्या विहाराचं नाव काय ठेवलं, पुराराम बुद्ध विहार. तर अशा प्रकारे बुद्धाने स्वीकृती दिली आणि काय केलं, ठीक आहे. मग ती त्याची एक सहाय्यका होती, तिची दासी होती. तर तिला की नाही पुण्य करण्याची खूप इच्छा झाली. मग तिला वाटलं की नेमकं काय करावं. मग तिला गलिच्छ नसते का आथरायचा विहारामध्ये की नाही. आता बघा हे आपण आथरले की नाही असे,
तर तिने 1,00,000 किमतीचा गलिच्छा घेतला आणि तिला आपल्या याला म्हणले की बा मी काय करतो, मला हे गलिच्छा दान वगैरे द्यायचं आहे विहारामध्ये टाकायसाठी. तर तिने विशाखाने सांगितलं ठीक आहे म्हणे, बघ म्हणे जिथे हलक्या किमतीचं जर वाचलं ते काढ. आता विशाखाने पूर्ण विहारात टाकले ते, ज्याला आपण चटई मिळेल की नाही, खूप महाग्या चटया तिने विहारात टाकल्या होत्या. मग आता हिला पाहिल्यानंतर हिला समजलं की बा मला द्यायचं आहे, मला तर जागाच नाही कुठं. असं नाही तर विशाखाने बघ जिथे कमी किमतीचं टाकलेलं आहे ते उचल आणि हे तुझं 1,00,000चं टाक. म्हणून तिने पाहिल्यानंतर तिला एकही ठिकाण दिसलं नाही. तिला वाटलं अरे सर्व किमतीचंच आहे की नाही, कमी किमतीचं कोणी आहे का नाही. मग फार दुःखी झाली आणि पायऱ्यावर येऊन काय लढू लागली. तर कोणी पाहिलं हे, आनंद म्हणतीने पाहिलं. तर आनंद म्हणतात अरे उपासिका काय झालं लढायसाठी. बघा त्यावेळेस दान द्यायसाठी नाही म्हणा तर लोक लढायचे, आता आहे की नाही. आता काय करतात, मी दान दिलं नाही करता की नाही, मग हिशेब दाखव म्हणतात कुठं आहे ते पहिले. म्हणजे लोकांना द्यायची बघा किती. बघा ती साई काय बरं दासी आहे ती, पण तिने जे काही वर्षभर कमावलं 1,00,000 आहे की नाही मुद्रा, त्या मुद्राचं तिने गलिच्छ घेतले. बघा आयुष्याची पुंजी कुठं लावली, पुण्यकर्म करण्यासाठी. आणि आपल्या आयुष्याची पुंजी कुठं लावतो आपण, संधी. म्हणजे आपल्याकडे जे पुण्य करायची संधी आहे ती संधी मात्र कशामुळे आपण करत नाही, आपण एक तर उपदेश ऐकत नाही, दान पुण्यावर आपण विश्वास ठेवत नाही. म्हणून आपण ते पुण्य काय करतो, इथेच ते लाखो रुपये तुमचे इथेच बँकमध्ये पडतात, मेल्यानंतर मग दुर्गतीला जातात प्रेत लोकांमध्ये. आणि प्रेत लोकात गेले तर याचे नातेवाईक काय एवढे हुशार आहेत का की बाबा चला हा प्रेत लोकात गेला चला याच्या नावाने आपण पुण्य पाठवू. हां तेच त्यालाच माहीत नाही. तर तुमचे नातेवाईक मेल्यानंतर काय करतात, बस एकदा मेलं की 10 दिवस करतात संपला, आणि पुढच्या वर्षात संपला म्हणतात, एकदाच केला म्हणतात, एकदाच मूर्ती बस. मेल्यानंतर फक्त नातेवाईकाला बोलवतात, त्यांना भोजन देतात, त्याच्या नावाने ना कुऱ्या भंतीला बोलवत नाहीत ना दान करत, काय नाही, संपला. मग गेला पडद्याच्या. जर धार्मिक असेल, त्याचे मुलगा मुलगी जर धार्मिक असेल, लगेच म्हणते की नाही माझे वडील होते, त्यांनी दान पुण्य करो का ना करो, पण आता मला तर माहीत आहे ना, तर त्यांनी मला जन्म दिला, आईवडिलांचे उपकार. म्हणून तो व्यक्ती दर जेव्हा कधी कधी भंतेचे येतील तेव्हा सांगते, भंते भगवान, भंते माझ्या वडिलांच्या नावाने मी तुम्हाला दान देतो. आपण दान देणे म्हणजे काय, म्हणजे हे पुण्य एकत्रित करणे. आपलं वाटते दान दिलं म्हणजे संपलं काय की. म्हणून आपले लोक काय दान देण्यासाठी इतकी कंजूसी करतात. कधी कधी म्हणतात भंते तुम्हाला दान कशाला पाहिजे. अरे बाबा तुला पुण्य पाहिजे की नाही. जर भंती जर आलेच नाही तुला पुण्य मिळेल कसं. भंती जर तुझ्याकडे दानासाठी नाही आले तर पुण्य कसं मिळेल. म्हणून आपल्या लोकांमध्ये काय आहे, श्रद्धा नाही आहे, दानाचं फायदा महत्त्व नाही. विशेष म्हणजे उपदेश ऐकत नाहीत. ज्या दिवशी उपदेशाला सुरुवात होईल त्या दिवशी त्याचा त्याग, म्हणून बुद्ध म्हणतात की माझा उपदेश ऐकल्याने त्याच्यामध्ये काय होते, त्याग भावना उत्पन्न होते, लोभ कमी होते, द्वेष कमी होते, मोह कमी होते. पण आपले लोक ऐकतच नाहीत. चाहे मुलगा असो मुलगी असो, काही सर्वच लोक असो, ऐकत नाही. आणि न ऐकल्यामुळे काय करतात, दान कर्म करत नाही. मग दान कर्म केल्यामुळे त्याचं आयुष्य वाढेल कसं, आरोग्य वाढेल कसं, त्याच्या परिवारात धन संपदा वाढेल कशी, आणि त्यांना सुख शांती कशा प्राप्त होईल. म्हणून बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती दान करत नाही तर त्या व्यक्तीला पुढे चालून नोकरीसुद्धा लागत नाही, किंवा त्यांना कोणता व्यवसाय करण्यासाठी संधीसुद्धा उपलब्ध होत नाही. बघा किती मोठं भाग्य. म्हणून बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती दान देत नाही त्या व्यक्तीला ह्या 2 गोष्टी प्राप्त होत नाही. पहिली गोष्ट काय, त्याला नोकरी प्राप्त होत नाही दान न देणाऱ्या व्यक्तीला. दुसरी गोष्ट, त्याला व्यवसाय करण्यासाठी संधीसुद्धा उपलब्ध होत नाही. धड नोकरी नाही आणि व्यवसाय नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की आपल्यामध्ये पराजित आपण होतो का. म्हणून बुद्ध म्हणतात धम्मदेशी पराभव. ज्या व्यक्तीमध्ये धम्माविषयी आस्था नाही आहे, श्रद्धा नाही आहे, असा व्यक्ती कधी मरेल काही सांगता येत नाही. कधी पराजित सांगता येते का. मग बुद्धाने पराजित होण्याचे अनेक कारण सांगले. त्या कारणामध्ये पहिलंच कारण आहे धम्मदेशी पराभव. या कारणामध्ये आपण सर्वजण येतो. असा एखादा व्यक्ती आहे का, नाही. म्हणून म्हणून आपल्यामध्ये धर्माविषयी धारण करण्याची श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. त्या धर्माविषयी काय श्रद्धा उत्पन्न झाली, त्या धर्मावर आपण काय विश्वासला पाहिजे. बुद्धावर विश्वास,
बुद्धाच्या धम्मावर विश्वास आणि बुद्धाच्या भिक्खू संघावर विश्वास, याला आपण श्रद्धा म्हणतो. पण श्रद्धा नसेल, आपण कधीच कोणा एक ग्लासभर पाणी सुद्धा देणार नाही. देतील का आपण? नाही. म्हणून बघा, दासी होती, तिने आपले जीवनभर जे कमावलं होतं, तर तिला असं वाटलं की काय केलं पाहिजे, मी हे दान केलं पाहिजे. कारण वर्षाव समाप्तीचा काळ बघा, आता काही काही लोक वर्षाव समाप्त होते की नाही, तर मनामध्ये धारण करतात, उपदेश करतात आणि मनात धारण करतात की ज्या दिवशी वर्षाव समाप्ती होईल मी ही गोष्ट भंतीला दान करेल, मनात ठरवतात आणि वर्षाव दिवशी काय ते व्यक्ती दान करतात. मग आता प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी इच्छा असते की बाबा मी हे दिलं पाहिजे, आणि अशा गोष्टी देतात ते लोक की जेणेकरून ती गोष्ट कमीत कमी 1 वर्ष टिकली पाहिजे, 2 वर्ष टिकली पाहिजे, 5 वर्ष टिकली पाहिजे, 10 वर्ष टिकली पाहिजे. श्रीलंकेमध्ये वर्षावास ठिकाणी बघा, काही काही लोक भिक्षूला झोपण्याचे काय करतात, पलंग दान करतात, काही काही लोक खुर्च्या दान करतात, काही काही लोक भिक्षूला झोपण्यासाठी गादी दान करतात, काही काही लोक चिवर तर नॉर्मल आहे, काही काही लोक वर्षात म्हणतात की अरे मला भंतीला काय केलं पाहिजे, गाडी दिली पाहिजे. म्हणजे सर्व नातेवाईक एकत्र होतात ना, जमावताना सांगतात की बाबा आपण यावर्षी काय करू, भंतीला गाडी दान करू. नाना प्रकारचे काय करतात, ते एक वर्ष समापनच्या दिवशी काय करतात, एक मनात धारण करतात आणि त्या गोष्टी वर्षात समाप्तीचे काय त्या गोष्टी आहेत की हे समजतात की अरे भंतीने काय केलं, आपल्याला वर्षभर शिकवलं की नाही, मग आता आपण अशी गोष्ट द्यावा, भंतीला आपला दान शिकवलं की नाही, अशी गोष्ट द्यावं की जी ती गोष्ट म्हणते कितीतरी दिवस राहिली पाहिजे, आणि ती जर किती जर दिवस राहिली तर तितके दिवस आपल्याला पुण्य येईल की नाही. मग काय काय लोक हे करतात की मी विहारासाठी भिक्षूसाठी निवास बांधून देईल. म्हणजे नाना प्रकारचे काय करतात, वर्षावासीमध्ये जेव्हा उपदेश करतात मनात अधिष्ठान करतात, आणि ते अधिष्ठान करतात की जेव्हा दिवशी वर्षावास समापन होईल त्या दिवशी मी ही गोष्ट देतो, की जेणेकरून ती गोष्ट आता भंतीजी कंटिन्यू राहतात का नाही. त्यांना माहिती आहे की आता भंतीजी वर्षात संपला की भंतीजी इथून निघून जातील, आता वर्षातून येतील का 2 वर्ष माहीत आहे का नाही. म्हणून ही जी गोष्ट माझी आहे तर भंतीजो कंटिन्यू राहिली पाहिजे. म्हणून वर्षाच्या समापनला अशा प्रकारे मनामध्ये काय करतात लोक, संकल्प करतात. म्हणून तिनं सुद्धा काय संकल्प केला होता की जेव्हा विशाखाचं विहार बनेल तर त्या विहारामध्ये का मी गलिच्छ टाकेल, की जेणेकरून त्या याच्यावर भिक्षू बसतील, ध्यान करतील, आहे की नाही, अभ्यास करतील, चक्रमण करतील आणि दिसायला सुद्धा छान आहे. म्हणून तिने ते अधिष्ठान केलं आणि तिला ती संधी प्राप्त झाली. पण जेव्हा पाहिलं तिने कुठं की विहारामध्ये सर्वच गलिच्छ टाकलेले आहे की नाही, जागाच नाही. म्हणून बघा एवढीच आहे जागा टाकायला नाही, 1 लाखाचा गलिच्छ आहे आणि जागा नाही, म्हणून काय होती, रडत होती. बघा आपले लोक म्हणून आपल्या लोकांचं असतं तर आहे की नाही, जाऊ दे मुलाचं आहे की नाही, घरी टाकतो नेऊन, नाही तर नाही, आहे की नाही. हां, नाही तर काय काय लोक विहार टाकलेले घेऊन जातात. सोपं आहे का, ते विहारात नाही लय बरं वाटतं, पण लय भयानक असते. तर अशा प्रकारे रडत असताना आनंद भंतेने पाहिलं आणि सांगलं, उपासिका का रडत आहे. तर ते म्हणाले, भंते माझं एक अधिष्ठान होतं की मी विहारामध्ये गलिच्छ दिले की टाकायसाठी, पण इथं सर्व टाकलेले आहेत, त्याच्यामुळे मला जे पुण्य करायची संधी होती ती संधी आता असं वाटते भेटत नाही मला, म्हणून मी रडत आहो. आनंद म्हणते, अरे रडू नको, थांब तुला जागा दाखवतो. मग भंतीजी सांगलं काय, मधात टाकलेले आहेत का, ठीक आहे तू काय कर पायऱ्यावर दे टाकून. तिला वाटलं बापा हे पायऱ्या टाकलं लवकर खराब होईल की नाही, म्हणून ते म्हणाल की बघ पायऱ्यावर टाकू दे. पायऱ्याचा लाभ काय, कोणताही भिक्षू येईल बस त्या भिक्षूने पाय धुतले की पहिला पाय कोणाच्या चटईवर पडेल, तू या चटईवर पडायला की नाही. आता हे मदत आहे, याच्यावर पडेल का कोणा भिक्षूचा पाय. आता बुद्ध जरी आले तर बुद्धाने पाय धुतल्याबरोबर कोणाच्या चटईवर पाय पडायला, तुझ्या चटईवर पडायला की नाही. आता जेवढे काही भिक्षू येतील तर पहिला पाऊल कोणाच्यावर आहे, तू ह्या चटईवर आहे की. मग लक्षी नाही पाहिलं की म्हणतो बापरे, आहे की नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुला पाहिजे की जे कोणताही भिक्षू जेव्हा विहारामध्ये एंट्री करेल तर पहिले काय करेल, तू ह्या चटईवर पाय असेल की नाही. तर म्हणून तिला वाटलं पहिलं वाटतं अरे बघायचं की नाही, पायरावर टाकायला सांगले, मधात टाकायचं आहे की नाही. पण आनंद भंतीने महत्व तिला काय सांगितलं की बघ तू जर पायरावर टाकला तर पहिला लाभ काय की जे कोणी भंतीजी येईल ते काय करेल, पहिला पाय त्या चटईवर टाकेल, त्या मधातल्या चटईवर जाईल का. म्हणून सांग तुला किती पुण्य मिळेल. असं म्हणलं तिने ते गलिच्छ वगैरे टाकून दिला. तर अशा प्रकारे
आनंदभंतीने तिला सांगितलं. तर बघा बुद्धाच्या काळामध्ये अशा प्रकारे लोक दान, जर संधी नाही मिळाली तर रडायचे लोक, की बाबा मला ही जी संधी आहे ही संधी मिळाली पाहिजे. पण आपल्याकडे संधी असून आपण काय करतो, इतके लोभामध्ये आहे की नाही, की द्यायचं म्हणलं की 10 विचार करतो आहे की नाही. तर अशा प्रकारे त्यांनी दान केलं आणि अशा प्रकारे तिने पुण्य वगैरे केलं. तर अशा प्रकारे केल्यानंतर बघा विशाखाने जेव्हा मग विहार बनलं, तर त्या विहार किती बनलं होतं, 27 करोडचं ते पूर्ण विहाराचं काम वगैरे झालं. असं केल्यानंतर जेव्हा पूर्ण असं गार्डन वगैरे पूर्ण बनवलं आणि अशा प्रकारे बनल्यानंतर तिने काही संकल्प केले होते. तिने संकल्प केले होते की मी माझ्या जीवनामध्ये काय करेल, मी भिक्खूला बुद्ध विहार बांधेल. हे तिचा पहिला संकल्प होता. दुसरा संकल्प होता की त्या प्रत्येक विहारामध्ये प्रत्येक भिक्षूला काय बेड वगैरे देईल झोपायसाठी, असं नाही की नाही, पलंग प्रत्येक रूममध्ये प्रत्येक भिक्षूसाठी काय असलं पाहिजे, पलंग देईल मी. पहिले काय विहार दिला, तर विहारामध्ये रूम तर आले की नाही, नंतर काय प्रत्येक ह्याच्यात काय केलेलं पलंग देईल. नंतर सांगितलं शलाका एक भोजन असते, ते सांगलं की मी ते भोजन कसं येईल, मांसयुक्त देईल, मांसाचं जेवण देईल, आहे की नाही. असं तिने सांगलं की सर्व भिक्षूला की काय करेल, मी मटणाचं भोजन देईल, मांस देईल, असा तिने संकल्प केला होता. चौथा तिचा संकल्प होता की काशीचे बनलेले वस्त्र असतात की नाही, किती महागे असतात ते, प्रत्येक भिक्खूला काशीचे बनलेले वस्त्र देईल मी, शिवर देईल काशीचं बनलेलं, सांगा किती महाग असेल ते. आणि पाचवा संकल्प होता की भिक्षूला काय दही, तूप, साखर जे काही असेल ते हे काय केलं, पूर्ण पात्र भरू देईल, असे तिने काय केलं होते, 5 संकल्प केले होते. आपण करतो का कधी संकल्प. तर अशा पद्धतीने ते 5 संकल्प केले आणि 5 संकल्प केल्यानंतर जेव्हा तिला समजलं की मी 5ही गोष्टी दान केल्या, विहारही दान केलं, विहारामध्ये प्रत्येक विहारामध्ये भिक्खूला काय केलं, पलंग दान केला. नंतरची गोष्ट काय, तिसरी गोष्ट काय, मांसयुक्त मी प्रत्येक भिक्खूला भोजन देईल, तेही तिचं पूर्ण झालं. नंतरची गोष्ट काय, काशीचे बनलेले चिवर आहेत हे चिवर देईल मी, तेही पूर्ण झाले. शेवटला काय की मी सर्व भिक्षूला दूध, दही, तूप, लोणी आहे की नाही, साखर आहे की नाही, अशा प्रकारे सर्वच मी काय करेल, दान करेल प्रत्येक भिक्षूला, बरं एका भिक्षूला नाही. तर हे तिचे काय सर्व संकल्प काय केल्यानंतर पूर्ण झाले. आणि पूर्ण झाल्यानंतर काय करते, ती मनामध्ये स्मृती करते. मी तुम्हाला कधी सांगत होतो की नाही, की तुम्ही कधी कधी जेव्हा तुम्हाला भीती वाटली, कधी हे झालं, तर तुम्ही काय करा, तुम्ही दिलेल्या दानाचं स्मरण करा, ज्याला आपण दानानं स्मृती म्हणतो, दानाने सती म्हणतो. हे एक प्रकारचं ध्यानच आहे बरं. या असं ध्यान केल्यानंतर माणसाचे ते काय होते, प्रमोदित होते, आनंदित होते, भय नष्ट होते. या दानाच्या स्मृतीने सुद्धा काय होते, माणसामध्ये श्रद्धा निर्माण होऊ शकते आणि हे सुद्धा श्रोतापन्न बनायला फार सहाय्यक बनते. म्हणून बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती ज्याच्याकडे पुण्य आहे तो व्यक्ती फार लवकर श्रोतापन्न बनते. म्हणून जेव्हा जेव्हा आपण हे भिक्षू बघतो की नाही, हा भिक्षू श्रोतापन्न झाला ऐकल्याबरोबर त्यांनी मागच्या जन्मात लय पुण्य केले असते, आता त्याचा पुण्याचा विपाक, आता हा त्याचा विपाक आहे. म्हणून बुद्धाने एक जरी वचन म्हणलं तो श्रोतापन्न होते. आपण म्हणतो बापरे, यांनी बुद्धाचा एकच शब्द ऐकला बा, यांनी तर दानही दिले नाही, काहीच दिलं नाही, ऐकल्याबरोबर श्रोतापन्न झाला. तर बुद्ध म्हणतात त्यांनी मागच्या जन्मात लय दान केलं, हे की नाही, ते दान परिपूर्ण झालं आणि म्हणून बुद्ध म्हणतात त्याला थोडासा उपदेश केला, श्रोतापन्न झाला. तर विशाखाने काय केलं, असे पूर्ण संकल्प झाला तर तेच काय करते, आपल्या नातीसोबत जेव्हा खेळत होती ना, तर अशा प्रकारे हे पुण्याचे जे काही 5 गोष्टी आहेत, ह्या 5 गोष्टी गायनामध्ये उच्चारण करत होती. एक गीत वगैरे बनवतो की नाही आपण, गाणं वगैरे की नाही, तसं ते बनवून काय करते, ते आपल्या नातीसोबत खेळत होती. तर भिक्षूने पाहिलं, ऐकलं ते गाणं, म्हणाले हे विशाखा काय पागल झाली काय मध्ये पत्ता लागणं झाला, आहे की नाही. काही लोक म्हणाले की स्मृती भ्रष्ट झाली वाटते. तर ते भिक्षू गेले आणि भिक्षू गेल्यानंतर काय केलं, तर तिने सांगितलं की म्हणते भगवान विशाखा बघा काय काय म्हणते की नाही,
म्हणजे आनंद जे 5 गोष्टीने म्हणून काय करते, आनंद करते, गाणं गाते आपल्या नाती नाती घेऊन, आहे की नाही. तर असं म्हणलं ते म्हणतात भंते विशाखा असं वाटते पागल झाली आता, किंवा हे काय झालं, हिचं जे डोकं आहे ना हे लय गरम झालं का की नाही, काय म्हणतो ना, याचं डोकं जास्त गरम झालं, जास्त बडबड करायला की नाही. तर असं होते भिक्षू म्हणाले की भंते असं वाटतं विशाखा काय झाली, एक तर पागल झाली असेल आणि म्हणून अशी म्हणाली, नाहीतर विशाखाचं काय डोकं फार गरम झालं असेल आणि त्याच्यामुळे अशी म्हणाली. असं म्हणलं तर लगेच बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, ना माझी पुत्री पागल झालेली आहे. बघा, जो व्यक्ती श्रोतापन्न आहे, सकृतगामी, अनागामी अर्थ आहे, अशा व्यक्तीलाच बुद्ध आपला पुत्र म्हणतात, याच्या व्यतिरिक्त नाही. हा, असं म्हणल्यानंतर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, माझी पुत्री काय पागल झाली का? माझी पुत्री ना पागल झालेली आहे, ना माझ्या पुत्रीचं का डोकं काय गरम झालं नाही. तिने जे 5 काय केले होते, 5 गोष्टी मागितल्या होत्या, अधिष्ठान केले ते 5 गोष्टी, तर ते अधिष्ठान पूर्ण झाले, म्हणून ते हे वचन प्रसन्नतेने काय गायन करत आहे ती. तर अशा प्रकारे म्हटल्यानंतर लगेच भिक्षू म्हणतात की भंते, हा संकल्प कधी केला होता? मग हे जे संकल्प होते हे या जन्मातले संकल्प आहेत जे नाही, मागच्या जन्मातले संकल्प आहेत. तर भिक्षू म्हणतात की भंते, हे कधी संकल्प केले होते तिने? अशा प्रकारे म्हटल्यानंतर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, आजपासून 1,00,000 कल्पच्या आधी, 1,00,000 कल्पाच्या आधी पद्मुत्तर नावाचे सम्यक समुद्र झाले होते. तर त्या पद्मुत्तराची जी काही उपासिका होती, तर ती उपासिका अशी होती विशाखासारखीच. तर ती पाहिलं विशाखा, आता हे जे विशाखाचं पाहिलं ना आपण किती प्रकारे होतं आहे की नाही. महालता प्रसाद पाहिला, तिचं सौंदर्य पाहिलं आहे का की नाही. बघा तिचं शरीर कसं होतं आहे की नाही, पूर्ण स्किन सुंदर होती तिची, तिचे केस शेवटपर्यंत म्हातारेपर्यंतचे केस पांढरे झाले नाही, किंवा असे नारळाच्या जटासारखे नाही झाले आहे की नाही. जसे तिने ते खोलले तर काय होते, एक 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 केस होती तिचा. तिचे दात कसे ते वज्रासारखे सफेद होते, जेव्हा बोलतो ना तर चमकायचे. त्याच्यात तिची जी स्किन होती, स्किन कधीची म्हातारी नाही झाली तिची. आता बघा आपली स्किन जर केला तर बघा असे काय होते, झुरळ्या पडतात त्या नाही स्किनवर, आहे की नाही. किंवा आपलं शरीर काय होते पूर्ण वागते, असं दात वगैरे तुटतं आहे की नाही. असं ती मरेपर्यंत ती असं नाही झालं, तिच्या चेहऱ्यावर असे झुरळ्या पडल्याच नाही. नाहीतर बघा एखाद्या म्हातारी स्त्री असते बघा, तिच्या की नाही पूर्ण झुरळ्या पडतात, काय होते तिचं शरीर पूर्ण असं वागते, झुकते. आता लोकांचं शरीर झुकायलं का, आता झुकन आता खांडच पडायले नाही की नाही. काय झालं तर नाही, ते कंबरमध्ये गॅप पडला. पहिले गॅप पडायची का नाही, ती अशी पूर्ण बाणासारखी वाकायची, पण आता वाकायचं काही काम पडलं नाही की नाही. कारण काय, असं मधातूनच खंड पडला आता. तर तशा प्रकारे म्हातारी काय शेवटपर्यंत ती म्हातारी झाली नाही. म्हणून काय तिचा पती काय म्हणते की जेव्हा कोणती स्त्री पाहिजे की तिने 10-12 जरी पुत्र जन्मले तर ती असं वाटलं पाहिजे की तिने फक्त एकाच मुलाला जन्म दिला. तर नंतरची गोष्ट काय, तिने बघा इतके पुत्र झाले किती, 10 मुली आणि 10 मुलं. इतकं झालं तरी बी असं वाटलं नाही की ती म्हातारी झाली म्हणजे की नाही, किंवा हे आहे तरुण दिसायची. एवढंच का की तिच्या मुलीच्या पोहराच्या मुलीच्या मुलीच्या मुली यांच्यासोबत खेळायच्या. तर लोक विचारच करायचे की बातली विशाखा कोणती वे आणि विशाखाची नात कोणती. बघा विशाखासारख्या ते सर्व होत्या मुली. तर ह्या गोष्टी होत्या की नाही. त्याच्यानंतर तिच्या शरीरातलं कोणतेही अवयव काय झालं नाही, मरेपर्यंत असं वाटलं नाही की ही व्यक्ती म्हातारी आहे म्हणून. तर ह्या गोष्टी कोणी पाहिल्या, त्या दासीने पाहिल्या. तर पाहिल्या तर मग तिने काय केलं, तिने सांगितलं की भंते बघा ते जे बुद्ध होते तर त्या बुद्धांचं काय, त्या पद्मत्तर बुद्ध होते की नाही, त्या बुद्धांचं जे काही नगर होतं हंसमती नावाचं नगर होतं. त्यांच्या पित्याचं नाव होतं राजा सुनंद आणि आईचं नाव होतं सुजाता देवी. त्यांची एक श्रेष्ठ उपासिका होती आणि त्या उपासिका काय केलं होतं, 8 वर मागितले होते तिने. किती? 8 वर. जसे बुद्धाला मागितले की नाही तसेच तिने 8 वर मागितले होते. आणि अशा प्रकारे 4 प्रकारचं प्रत्यय देऊन त्याची सेवा वगैरे करत होती. तर अशा प्रकारे पाहिल्यानंतर ते पाहिलं शास्त्राचा या उपासिकेवर किती स्नेह आहे. असं कोण पाहिलं, त्या दासीने पाहिलं. त्या दासीने पाहिल्यानंतर मग तिला विचारलं की बाबा ही किती पुण्य करते नाही, आणि अशा प्रकारे उपासिकामध्ये प्रधान आहे. तर असं केल्यानंतर पण तिने सांगितलं की भंते कोणाच्या कोणाला म्हणते उपासिका आहे, पद्मत्तर बुद्धाला म्हणते की भंते हे जे तुमची जे अग्र उपासिका आहे की नाही, तर भंते म्हणते हिच्या सर्वच गोष्टी आहेत की नाही,
तर म्हणते असं जर बनायचं असेल तर प्रार्थना केली तर बनते का म्हणते, कोणाला? पद्मोत्तर बुद्धाला. तर पद्मोत्तर बुद्धाला म्हटल्यानंतर पद्मोत्तर बुद्ध म्हणतात होय, प्रार्थना केल्यानंतर प्राप्त होते. असं मला ठीक आहे. काय केलं मग तिने? कंटिन्यू बुद्धाला किती 7 दिवसापर्यंत, बघा दासी आहे बरं, 7 दिवसापर्यंत आपल्या घरी बुद्धाला भिक्खू संघाला 7 दिवसापर्यंत भोजनदान दिलं. चिवरदान, भोजनदान, अष्टपरिष्कार दान. ह्या गोष्टीनंतर 7व्या दिवशी शेवटला बुद्धाच्या चरणावर प्रतिज्ञा केली आणि सांगितलं की म्हणते भगवान, मी 7 दिवसापर्यंत तुम्हाला सर्व दान केले की नाही, याच्या बदल्यामध्ये ना मला देवलोक पाहिजे, ना मला कोणत्याही प्रकारचं पाहिजे नाही. मला फक्त काय पाहिजे? मला देवताचं काय ऐश्वर्य पाहिजे नाही किंवा कोणतंही मला काही पाहिजे नाही. मला काय पाहिजे की हे जी तुमची अग्र उपासिका आहे की नाही, या उपासिकासारखंच मला उपासिका बनायचं आहे, असं तुम्ही मला आशीर्वाद द्या. हे जे मी तुमची 7 दिवसापर्यंत पूजा केली की नाही, दान केलं, तर या दानाच्या प्रमाण मला काहीच पाहिजे नाही. मला काय पाहिजे? फक्त या श्रेष्ठ उपासिकाची, मीही एक श्रेष्ठ उपासक एका बुद्धाची होय, असंच मला आशीर्वाद द्या, बाकीचं काही पाहिजे नाही. दासी असताना संकल्प केला. कोणाच्या चरणावर? पद्मोत्तर बुद्धाच्या. तर पद्मोत्तर बुद्धाचं त्यावेळेस आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्षे. माणसाचं आयुष्य किती होतं त्यावेळेस? 1,00,000 वर्ष माणसाचं आयुष्य होतं. आणि त्या काळामध्ये हे पद्मोत्तर बुद्ध आणि ही दासी वगैरे जन्मली होती. तर त्या दासी, त्या अग्र उपासिकेला पण या दासिकाम तसा विचारण झाला, तसं तिने केलं आणि बुद्धाच्या चरणावर तिने प्रतिज्ञा केली की म्हणते भगवान, हे तुमची जी श्रेष्ठ उपासिका आहे की नाही, या श्रेष्ठ उपासिकेची मी एकाही बुद्धाची श्रेष्ठ उपासिका होईल, असाच मला आशीर्वाद द्या. असल्यानंतर बुद्ध म्हणतात ठीक आहे. बुद्ध म्हणतात की आजपासून 1,00,000 कल्प संपल्यानंतर गौतम नावाचा सम्यक संबंध होईल आणि त्या गौतम नावाची तू अग्र उपासिका होतील. त्यावर तुझं नाव काय राहणार आहे? विशाखा. काय राहणार आहे तुझं नाव त्यावेळेस? विशाखा नाव राहणार आहे. अशा प्रकारे आणि तिथे गेल्यानंतर काय करतो? तशा हे ज्या तुला गोष्टी पाहिल्या तू, ह्या गोष्टी तिथे सुद्धा तुला प्राप्त होतील. अशा प्रकारे बुद्धाने तिला काय केलं? आशीर्वाद दिला. आणि तिथून व्यक्ती काय झालं? मग तिथे मरण पावली. त्या मरण पावल्यानंतर बघा, आयुष्य संपल्यानंतर पुण्य करायची, देवलोकात जायची. देवलोकाचं आयुष्य संपलं की मनुष्यलोकात जायची, मनुष्यलोकाचं आयुष्य संपलं देवलोकात जायची, देवलोकाचं संपलं लगेच मनुष्य. आणि कंटिन्यू दान करत होती. आणि या जन्मात आल्यानंतर काय? काश्यप बुद्धाच्या चरणावर, काश्यप बुद्धाच्या काळात सुद्धा ही उपासिका होती. आणि हिने काश्यप बुद्धाच्या काळात सुद्धा प्रतिज्ञा केली. त्या बुद्धाच्या काळावर बघा, एकाच बुद्धाच्या चरणावर केली का? नाही. तर काश्यप बुद्धांना सुद्धा आशीर्वाद दिला की म्यानंतर जे बुद्ध आहेत ना, त्याचीच तू फसील, तुझं नाव विशाखा वगैरे राहणार आहे. तर अशा प्रकारानंतर बघा, या बुद्धाच्या काळानंतर का कोणाच्या घरी उत्पन्न आली? मेंढक गृहपती आहे, त्या मेंढक गृहपतीचा मुलगा, त्याचं नाव काय? धनंजय. या धनंजयची पुत्री होऊन उत्पन्न झाली. तर म्हणून बुद्ध म्हणतात की जसं एखादा व्यक्ती आहे की त्या व्यक्तीकडे काय खूप फुलं आहेत, जर त्याकडे फुलं असतील तर किती सुंदर तो हार वगैरे बनवतो. कमी फुलं जर असतील तर हार बनेल का? नाही. म्हणून त्यासाठी काय, तो फुलंही त्याच्याकडे तेवढे असले पाहिजे आणि त्याला हार विणता सुद्धा आला पाहिजे. तर तो व्यक्ती काय होते? तर तशा प्रकारे एखादा गरीब व्यक्ती आहे आणि गरीब व्यक्ती आहे तर तो असे संकल्प करू शकतो का? नाही. कारण तसेच संकल्प करण्यासाठी हिने किती 5 संकल्प केले होते की नाही, आहे की नाही, आणि बाकीचे अजून 3 संकल्प केले होते, 5 आणि 3 8. तर हे जे 5 संकल्प ने केले तर कोणाच्या इथं केले होते? या कोणाच्या याच्यावर? या काश्यप बुद्धाच्या. आणि प्रतिज्ञा कधी घेतली ना? दीपंकर आपल्या पद्मोत्तर बुद्धाच्या चरणावर, पद्मोत्तर बुद्धाच्या चरणावर घेतली. आणि इथं सुद्धा काय केलं की हे जे 5 मागितले होते तिने, तर कोणाच्या चरणावर मागितले हिने? या काश्यप समुदायाच्या चरणावर हिने सांगितलं की बनते हे मला 5 पाहिजे. तर बघा, तिच्याकडे जे धन होतं की नाही, ते धन होतं म्हणून तिने तसं काय प्रकार केला. जसं एखाद्याकडे फुलं आहेत तर काय करतो? विणतो की नाही? बरोबर. ज्या व्यक्तीला फुलं विणायलाही माहीत आहे आणि तिच्याकडे फुलं आहे, तसंच बुद्ध म्हणतात की ज्या व्यक्तीकडे दान नाही, म्हणजे ज्या व्यक्ती संपत्ती नाही आहे, ती व्यक्ती अशा प्रकारचं कार्य करू शकत नाही. आता विशाखाने जे कार्य केलं सर्वसाधारण व्यक्ती करू शकते का? इतकं मोठं विहार बनवू शकते का? नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की ज्या व्यक्तीकडे संकल्प म्हणजे संपत्ती नाही आहे, संपत्तीचं नाहीच नाही, पण तिच्याकडे तसा प्रकारे बुद्धिमत्ता सुद्धा नाही आहे, चातुर्य नाही आहे, तर असा व्यक्ती
काय संपत्ती नसेल तरी करू शकत नाही, आणि संपत्ती आहे पण चातुर्य नाही आहे. ववण्यासाठी त्याकडे काय ववण्यात फुलं म्हणजे हार बनवायची तिच्याकडे कला नाही आहे. तर असा व्यक्ती सुद्धा हे संकल्प पूर्ण करू शकेल. पूर्ण संकल्प करण्यासाठी धनही असलं पाहिजे. धन असल्यानंच होते का नाही, तर तसंच चातुर्य सुद्धा असलं पाहिजे, जसं विशाखामध्ये चातुर्य होतं. तर म्हणून बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे विशाखाने काय केलंय, जसं ते फूल आहे. बुद्ध म्हणतात की जसा एखादा माळी आहे तर काय करतो, ते फुलांचा समूह करून चांगल्या प्रकारे फुलं विणतो. तशाच प्रकारे एखादा उत्पन्न मनुष्य काय करतो, शुभ कार्य करून त्याच्यामध्ये सदैव काय करतो, तसं शुभ कार्य करतो, सदैव पुण्य वगैरे करतो. आपल्याकडे संपत्ती आहे ना, तर त्या संपत्तीत सदैव तो व्यक्ती काय करतो, चांगल्या पद्धतीने दान वगैरे करतो. तर त्या दानाची काय लिंक करतो. म्हणजे बघा हिने 5 संकल्प, जसे फुलं कसे जोडतो आपण हार करतो की नाही एकामागे एक फुलं, तशाच हिने काय केलं, तसे 5 संकल्प केले होते आणि ते 5 संकल्प त्याचे पूर्ण झाले. तर तिच्याकडे जर धन नसतं तिने ते संकल्प केले असते का, नाही. तर अशा प्रकारे बुद्धांनी तिला सांगितलं की बा अशा प्रकारे तिने जे संकल्प केले होते तर कोणाच्या चरणावर केले होते, काश्यप बुद्धाच्या आणि दीपंकर बुद्धाच्या चरणावर, आणि बुद्धांनी तिला आशीर्वाद दिला. आणि म्हणून या ठिकाणी विशाखा काय झाली, बुद्धांची अग्र उपासिका झाली. कोणाच्या बुद्धाची, गौतम बुद्धाची. बघा ही दासी होती कोणाच्या काळामध्ये, पद्मोत्तर बुद्धाच्या काळामध्ये. जसे विशाखाची दासी होती की नाही, हिने काय केलं, हिने 1 लाखाचं वस्त्र दिलं का, पण हिने अधिष्ठान नाही केलं. तिने काय केलं, तर हिने 1 लाखाचं गलिच्छ दान केलं की नाही, पण हिनं अधिष्ठान केलं का, हिनं अधिष्ठान केलं नाही. जशी ही विशाखाची दासी आहे, या दासीनं अधिष्ठान केलं का, 1 लाखाचा गलिच्छ दिला, अधिष्ठान केलं का, नाही केलं. पण विशाखा जेव्हा दासी होती कोणाच्या काळामध्ये, पद्मोत्तर बुद्धाची जी अग्र उपासिका होती त्या उपासिके विशाखा दासी होती. पण तिने ते विशाखाचं पूर्ण त्या अग्र उपासिकाचं पूर्ण पाहिलं, आणि पाहिल्यानं तिला असं वाटलं अरे मी या अग्र उपासिकासारखं बनलं तर काय किती चांगलं आहे. तर म्हणून तिने सांगितलं एक भंते भगवान या हिच्यासारखं बनण्यासाठी काय करावं लागेल, तर बुद्ध म्हणतात असं असं करावं लागेल. तर ठीक आहे, मग तिने तशा प्रकारे केलं, आणि केल्यानंतर अधिष्ठानामध्ये काय म्हणते की भंते मला काहीच पाहिजे नाही, मला काय पाहिजे, फक्त या तुमच्या अग्र उपासिकासारखं मला बनायचं, फक्त आशीर्वाद द्या. तिने मग ते आशीर्वाद दिला. आणि हे संपत्ती येण्यासाठी प्रत्येक वेळेस काय केलं, तिने दान कर्म केलं. कधी कोणताही व्यक्ती आला त्याला आपल्या घरी खाली येऊ दिली नाही, आणि थोडी 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 संपत्ती जमा केली ना, मग तिने कोणत्याही भिक्षुवाला दान देणे, कोणत्याही भिक्षुवाला दान दे, असं करता करता त्याच्याकडे खूप संपत्ती झाली. जसं आपण करतो ना, थोडे थोडे फुलं करून जास्त फुलाचा ढीक तयार करतो की नाही, तशाच प्रकारे तिने थोडं थोडं दान करत, प्रत्येक बुद्धाला दान करत, हे ज्या ठिकाणी जेव्हा बुद्धही उत्पन्न आहेत त्या ठिकाणी संन्यासी व्यक्ती आहेत त्यांना दान करणे, प्रत्येक बुद्ध आले तर त्यांनाही दान करणे. तर अशा प्रकारे सदैव काय केलं, तिने दान पुण्यच केलं. आणि बघा विशाखा बनण्यासाठी सुद्धा काय करावं लागते, प्रतिज्ञा करावं लागते. असं सहज सोपं होतं का, नाही. असं वाटतं विशाखाने इतकं दान केलंय की नाही, असंच दान केलं का, तिने प्रतिज्ञा केली होती. बुद्धांनी तिला आशीर्वाद दिला होता की ठीक आहे, तू सुद्धा गौतम बुद्धाच्या काळात जेव्हा असेल 1 लाख वर्ष संपल्यानंतर, 1 लाख कल्प संपल्यानंतर काय, तू काय गौतम बुद्धाची काय होतील, तू अग्र उपासिका होशील. तुझं नाव काय राहणार आहे, विशाखा. अशा प्रकारे बुद्धांनी ते सांगितलं. आणि सदैव कुशल कर्म करणारा व्यक्ती अशा प्रकारचा लाभ प्राप्त करतो, की जो व्यक्ती कुशल करणारा व्यक्ती नाही आहे तो व्यक्ती लाभ वगैरे करू शकत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की माणसामध्ये जशा व्यक्तीमध्ये जशी विशाखाची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा होती, तशीच काय केली पाहिजे, आपल्यामध्ये सुद्धा श्रद्धा स्थापन केली पाहिजे. आणि अशा प्रकारे लक्ष करून सदैव काय केलं पाहिजे, कुशल आणि कुशल चांगले कर्म केले पाहिजे. अशा प्रकारे हे विशाखाचा जे काही वस्तू होता तर या ठिकाणी तो, म्हणून बुद्ध म्हणतात की या विशाखाने कधी हे विशाखा अशाच प्रकारे मनातून काढत आहे का, पागल झाली का नाही. विशाखाने हे जे संकल्प केले होते त्या बुद्धाच्या चरणावर संकल्प केले होते, आणि ते संकल्प या ठिकाणी आता पूर्ण झाले. आणि पूर्ण झाल्यानंतर ती प्रसन्न झाली की अरे मी जे संकल्प केले होते ते संकल्प आता माझे पूर्ण झालेले आहेत. आणि ते संकल्प पूर्ण झाल्यामुळेच ते आनंदित झाली आहे, आणि आनंदित झाल्यामुळे ती अशी गात आहे. तर ते काय पागल झाली का नाही, तिचं मस्तिष्क काय गरम झालं का नाही. तर तिने जे संकल्प केले होते ते संकल्प आता पूर्ण झालेले आहेत, आणि ते संकल्प पूर्ण झाल्यामुळे विशाखा अशी गाणं गात आहे, माझी पुत्री. तर अशा प्रकारे बुद्धांनी तिच्या पूर्वकर्म सांगितलं की कोण्या कर्मामध्ये अशा प्रकारे तिने संकल्प केले होते. म्हणून हे जे विशाखाचं जे वस्तू आहे इथेच समाप्त झाला. साधू साधू साधू.